की आज जर आपल्याला विकासाच्या दिशेने जायचं तर भारतीय जनता पार्टी सोबत गेलं पाहिजे. परंतु विरोधकांचा आता पण एक मुद्दा गाजला होता पैलवानचा. त्याबाबत तुम्ही काय सांगाल? आखाड्यात उतरल्यानंतर जे डफ वाजतो तर त्यावेळेस त्याचं अगदी अंगामध्ये संचार झालेला असतो. फुलंब्री शहरामधून प्रवास करत असताना, जळगावला वगैरे जात असताना जी मंडळी आम्हाला बोलते की या खूप भाऊ तुम्ही खूप छान काम केलं. मनात आलं असतं तर माझं क्षेत्र हे नसतं. नमस्कार. नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू आहे आणि जसजसे दिवस कमी राहिलेत तसेच निवडणूक प्रचाराला देखील वेग आलाय. आपण आहोत फुलंब्री शहरामध्ये. या ठिकाणी आपल्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष तसेच नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सुहासभाऊ शिरसाट, ज्यांची ओळख म्हणजे ती मागच्या 25 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे आणि त्यांना पैलवान म्हणून इथं ओळखलं जातं. विशेष आणि समाजकारणासोबत राजकारणही करतात. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. भाऊ नमस्कार. नक्कीच काल जे आहे एक म्हणजे ही नगरपंचायत निवडणूक तिरंगी लढत होणार होती. परंतु काल अचानकच एक नगराध्यक्ष पदाच्या शिंदे गटाच्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये आपल्या सिंहाचा वाटा आहे असं बोललं. त्याबाबत काय सांगा? खरं तर माझं त्याच्यामध्ये काही हे नाहीये, परंतु एक जो विषय असतो, भारतीय जनता पार्टी म्हणून असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, या सरकारच्या माध्यमातून जी काही विकास कामं होतात, तर त्यामुळं सर्वच सामाजिक काम करणारे, समाजकार्य करणारे ही सर्व मंडळी या भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित व्हायला लागलेली आहेत, त्या कामावर आकर्षित व्हायला लागलेली आहेत आणि त्या कारणानं कालचा जो प्रवेश या ठिकाणी झाला, मी म्हणेल मित्रपक्ष आहेत आमचे, परंतु त्यांच्याही लक्षात आलं होतं की आज जर आपल्याला विकासाच्या दिशेने जायचं तर भारतीय जनता पार्टी सोबत गेलं पाहिजे आणि म्हणून निश्चितच विजय निश्चित होता, परंतु त्या विजयामध्ये मोठी भर या कालच्या निर्णयामुळे झाली एवढं निश्चितपणे आहे. नक्कीच भाऊ, एक पुढचा एक प्रश्न आहे. 25 वर्षापूर्वी तुम्ही राजकारणाला सुरुवात केली आहे, सरपंच पदावर राहिलेत. तेव्हापासून आजपर्यंत अनेक निवडणुका लढल्या आणि त्या जिंकल्याही. प्रथम नगराध्यक्षपद म्हणून तुम्ही भूषवलं. ह्या कार्यकाळात तुमच्यावर अनेक टीका झाल्यात की म्हणजे विरोधकांच्या अशा टीका असतात की तुम्ही विकास कामे केले नाही वगैरे. परंतु ह्या 25 वर्षामध्ये आपण केलेल्या कामांचा लेखाजोखा किंवा काही माहिती विरोधकांच्या या टीकेला काय उत्तर देशाल? नक्कीच मागच्या बऱ्याच वर्षापासून मी या ठिकाणी काम करतोय आणि ते काम करत असताना जी काही कामं केली तर ती सगळ्यात महत्वाची म्हणजे शैक्षणिक धोरणात मी अगोदर बोललो त्याप्रमाणे वसती शाळांचं शिक्षण मी त्या ठिकाणी आणलं, त्यांच्या भौतिक सुविधा त्या ठिकाणी दिल्या आणि हे काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मग ते घनकचरा व्यवस्थापनचं काम असेल, रस्त्यांची कामं असतील, सिंचनाची कामं असतील, त्याच्या पेक्षा वेगळं जाऊन जर म्हटलं तर प्रत्येक समाजाच्या ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी आपण सभागृह कसं देता येईल हे काम असतील किंवा या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांचे ईदगाह मैदानचं काम असेल, जे कुठं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठं नाही अशा पद्धतीचं ईदगाह मैदान आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. अशा पद्धतीची विविध कामं करत असताना आम्ही लोकांच्या भावनेचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला आणि तो भावनेचा विचार करत असताना छत्रपती शिवरायांचं स्मारक असेल, महात्मा फुल्यांचं स्मारक असेल, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, या ठिकाणी निर्माण करत असताना आज जो अभिमान आम्हाला वाटतो की या फुलंब्री शहरामधून प्रवास करत असताना, जळगावला वगैरे जात असताना जी मंडळी आम्हाला बोलते की या खूप भाऊ तुम्ही खूप छान काम केलं आणि मला आवर्जून सांगितलं विरोधकाला मला त्यांना काही वेगळं बोलायचं नाही, परंतु जी कामं आम्ही केली आज ती त्यांच्या बॅनरवर पोस्टरवर दिसत आहे. म्हणजे काय, आम्ही केलेली कामं जर तुम्हाला दिसत आहे आणि तुम्ही बॅनरवर पोस्टरवर टाकताय आणि ती आम्ही केली म्हणून म्हणताय, मग हा विकास कुठून घडून आला? हा विकास दिसत नाही का तुम्हाला? मग तुम्ही ते बॅनर पोस्टर का घेताय? मला एक घटना आठवते की आत्ताच्याच 1-2 दिवसापूर्वीच आमचे काही मित्र विरोधी पक्षामध्ये इथं गावामध्ये असल्यानंतर म्हणजे विरोधी जरी असले तरी मित्रच असतात. त्यांनी एक मला त्या ठिकाणी फोन केला आणि फोनवर असं सांगितलं की आम्ही ज्यावेळेस प्रचाराला जातोय, म्हणजे माझ्या विरोधामध्ये ज्यावेळेस प्रचाराला जातोय तर त्यावेळेस लोक आम्हाला प्रश्न करतायत की सुहास भाऊंनी काय बिघडवलं? म्हणजे हा प्रश्न त्यांना होतोय, हा त्यांना प्रश्न जनता विचारते. म्हणजे याचा अर्थ मी कुठेतरी चांगल्या मार्गाने जातोय हे त्याचा त्या ठिकाणी अर्थ त्या ठिकाणी निघतो आणि म्हणून आज त्यांना ते उत्तर त्या ठिकाणी मिळतंय आणि म्हणून विकास हा विकासाच्याच दिशेने आपण जातोय आणि भविष्यात यातही भर टाकायची आपल्याला, यात आणखी भरपूर काही पुढे जायचंय आपल्याला, वेगवेगळे विजन्स आपण ठेवून पुढे जायचंय आणि त्या माध्यमातून आपल्याला कामाला सुरुवात करायची.
नक्कीच. आता एक प्रश्न त्यालाच जोडून करतोय. तुम्ही म्हटले, की मी कोणाचं बिघडवलं नाही. परंतु तरी देखील मग विरोधक आरोप करतायत. काही योजना आहेत ज्या शहरात आल्यात, इंदिरा गांधी आवास योजना असू द्या किंवा ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कार पण मिळाले, मी असं ऐकलंय. मग जर विकासाचा मुद्दा येतो आणि पुरस्कारही येतात, अशा वेळेला तुम्ही विरोधकांना काय टीका मला मला तेच म्हणायचंय, की जर शासन कुठेतरी दखल घेतंय, या फुलंब्रीमध्ये शासन तर सगळ्या योजना आणतंय, ते सगळ्यांसाठी असतात. परंतु एखाद्या गावामध्ये ही योजना राबवण्यासाठीचा जो प्रयत्न होतो आणि ती योजना राबवत असताना त्याच्यासाठी जे पुरस्कार दिले जातात, तर ते वेगवेगळे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, त्याच्यानंतर आत्ताच्या नंतरच्या काळामध्ये झालेले 2 पुरस्कार, असे जवळपास 3 पुरस्कारासाठी आपण मराठवाडा स्तरावर आपण पहिल्या नंबरवर त्या ठिकाणी होतो. पण राज्य स्तरावर दुर्दैव आपलं त्या ठिकाणी राज्य स्तरावर आपण त्याला प्राप्त होऊ शकलो नाही. परंतु मराठवाडा स्तरावर आपण या 3-3 स्पर्धेमध्ये आपण त्या ठिकाणी मग ते पाणी पुरवठ्या संदर्भातलं असेल, ते स्वच्छता अभियानच्या संदर्भातलं असेल, यामध्ये आपण पुरस्कार मिळवू शकलो. म्हणजे पुरस्कार मिळवणं म्हणजे हे काही चुकीचं नाही, हे तर विकास झाला म्हणूनच पुरस्कार मिळाला या गावाला. तो माझा नव्हे, तर या गावाचा त्या ठिकाणी सन्मान आहे. आणि नक्कीच जर विरोधकांना जर वाटत असेल, तर मग हे पुरस्कार का मिळाले, हे याचं उत्तरही त्यांनी द्यावं असं मला वाटतं. एक घटना महत्वाची तुम्हाला सांगायची आहे, की या फुलंब्री शहरामध्ये 17ला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, तर त्यावेळेस या भारतीय जनता पार्टीचं सरकार येत असताना या विभागाचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार दानवे साहेब हे आमच्या विरोधामध्ये या ठिकाणी प्रचाराला आले होते. परंतु ज्यावेळेस निवडणूक लागली आणि निवडणुकीला ते उभे राहिले आणि महायुती म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली, तेव्हा त्यांच्या मनामध्ये कुठेतरी शंका आली होती, की फुलंब्रीच्या नगरसेवकांच्या विरोधात मी काम केलं तरी ते निवडून आले आणि आज मला मतदान करतील का? परंतु त्यावेळेस आम्ही शब्द दिला होता त्यांना, की आम्ही तुमच्या सोबत आहोत दादा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला आम्ही मतदान करणार आहोत. पण भविष्यात कधीतरी आमचं काम तुम्ही ऐकायला पाहिजे, आमचं काम या गावाच्या विकासासाठीचं काम तुम्ही करायला पाहिजे, हा शब्द त्यांच्याकडनं घेतला होता. आणि त्यांनी एक शब्दही पाळला. त्यांनी 17 कोटीचा निधी या फुलंब्रीकरांसाठी दिला. 17 कोटी दिले आणि काही कारणानं ते थोडंसं ओपन झालं. परंतु विरोधक मात्र त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं, की आम्ही पळत पळत गेलो मुंबईला आणि तो निधी त्या ठिकाणी आम्ही थांबवला. मग ही कोणती विकासाची दिशा आहे? जर मी 17 कोटी जर कधी विरोधी शासन त्या ठिकाणी असताना आणू शकतो, तर तुम्ही 17चे 34 आणायचे होते, त्याला दुप्पट निधी तुम्ही आणायला पाहिजे होता, त्याला विकास आपण म्हटलं असतं. तुम्ही तर आणलेला निधी त्या ठिकाणी थांबवण्याचं काम केलं. मग ही कोणती तुमची दिशा आहे? हे कोणतं तुमचं ध्येय आहे? कोणतं धोरण तुमचं आहे? हे त्यांनी ओळखायला पाहिजे. नक्कीच या बाबतीमध्ये त्यांनी विचार करायला पाहिजे. जनता सुद्धा त्यांना याचा धडा दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं मला खात्री आहे. नक्कीच. दुसरा असा आहे, की आपण एक उच्च शिक्षित म्हणून ओळखले जातात. खरं तर ते अनेकदा चर्चाही होतात, की आपण उच्च शिक्षित आहे, ठरवलं असतं तर चांगल्या ठिकाणी नोकरी करू शकले असते. परंतु हे राजकारणात किंवा समाजकारणात येण्यामागचा उद्देश काय होता? अ, खरं तर मला तुम्हाला सांगायचंय, की हे जे आमचे कुटुंबाचे संस्कार आणि कुटुंबामध्ये वावरत असताना आई-वडिलांनी जे संस्कार दिले, आमच्या कुटुंबातून जे संस्कार आम्हाला मिळाले, तर त्या संस्काराच्या माध्यमातून कुठेतरी समाजाचं आपण देणं लागतो. समाजाला आपण काहीतरी समाजासाठी आपण काही केलं पाहिजे, गावकऱ्यांसाठी आपण काही केलं पाहिजे आणि हा उद्देश डोक्यामध्ये ठेवून आणि जो संस्कार आम्हाला त्या माध्यमातून मिळाला, त्या संस्काराला हे करून मग खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये आणि खऱ्या अर्थानं समाजकारणामध्येच प्रवेश म्हणावा लागेल. राजकारणात नव्हे. राजकारण खूप कमी. परंतु या ठिकाणी आपल्या सगळ्या गावकऱ्यांना विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी, जे वंचित आहेत त्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या विकासाने त्यांचं कुटुंब पुढे नेण्यासाठी, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती करण्यासाठी आणि त्यात आपण काय देऊ शकतो हे देण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रवेश झाला. आणि तुम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये बोललात, की तुम्ही उच्च शिक्षित आहात. खरंच नक्कीच जर मनात आलं असतं, तर माझं क्षेत्र हे नसतं. मी एखाद्या वेळेस आपल्या या देशाच्या संरक्षणासाठी कुठेतरी त्या क्षेत्रामध्ये मी बॉर्डरला काम करत असतो आणि मला त्याचंही समाधान वाटलं असतं. परंतु काही कारणामुळं मला इकडे यावं लागलं आणि या ठिकाणी काम करत असताना मला हेही निश्चितपणे वाटतं, की मी एक समाधानाचं जीवन कुठेतरी नोकरी, व्यवसाय करून मी चांगल्या प्रकारे माझं जीवन मी नक्कीच व्यतीत करू शकलो असतो. परंतु मला त्यामध्ये समाधान नसतं मिळालं. मला जे समाधान मिळतंय ते लोकांच्या कामामध्ये, लोकांच्या प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना सुखी बघितलं, तर मी सुखी झाल्यासारखं आणि माझ्या कुटुंबालाही वाटतं, की आपण खरंच प्रगती करतोय, हे नक्कीच त्या ठिकाणी वाटतं. म्हणून मी राजकारणात प्रवेश. नक्कीच.
आता राजकारण म्हटलं की एकमेकांवरती टीका येते किंवा मग राजकारण करत असताना म्हणजे समाजकारण तुमचा मुख्य उद्देश आहे. पण समाजकारण करत असताना राजकारणात आवर्जून जावंच लागतं. तर तुम्ही राजकारणात आलेत, पण राजकारणात टीका होतात किंवा विरोधक खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतात, कुटुंबावरती बोलतात. त्या बाबीकडे तुम्ही कसं बघता? राजकारणातल्या ठिकाणांना मी खूप काही महत्त्व देत नाही. कारण राजकारणामध्ये टीका केल्यानंतर लोकं त्या टीकेवर किती विश्वास ठेवतात, याच्यावर माझा विश्वास आहे. आणि आपण जर खरंच प्रामाणिकपणे काम करत असू, तर मी एवढं निश्चित सांगतो, की मी छातीवर हात ठेवून सभेमध्ये बोलू शकतो, की माझं काय चुकलं असेल, तर मला निदर्शनास आणून द्या. मी या राजकारणापासून, या समाजकारणापासून नक्कीच बाजूला जाईल. ही भूमिका ज्यावेळेस मी मांडतो, तर त्यावेळेस माझा विश्वास त्या ठिकाणी असतो, की माझ्या गावातील लोकं कुणी कितीही राजकारण केलं, कुणी कितीही टीका केला, तर त्याच्यावर विश्वास ते ठेवणार नाही. कारण मी सरळपणाने जाणारा, पारदर्शकतेने जाणारा मी त्या ठिकाणी काम करतो. नक्कीच. तुम्ही मी मगाशी तुमचा एक उल्लेख केलाय. तुम्ही पैलवान म्हणतात. म्हणजे पैलवान म्हणून पण तुमची ओळख आहे आणि ते आहेच तुम्ही. परंतु विरोधकांचा आता पण एक मुद्दा गाजला होता पैलवानचा. त्याबाबत तुम्ही काय सांगशाल? हो, नक्की. या निवडणुकीमध्ये सुरुवातीलाच तो मुद्दा येऊन गेला आणि मला त्या बाबतीमध्ये असं सांगायचंय, की खरंच मी पैलवान माणूस आहे आणि त्याच्यामुळं पैलवानालाही आखाड्यात उतरल्यानंतर जे डफ वाजतो, तर त्यावेळेस त्याचं अगदी अंगामध्ये संचार झालेला असतो आणि तो लढायला तयार असतो. त्याच पद्धतीचं आज मी जे काम करतो, त्या कामावर माझा विश्वास आहे. माझ्या जनतेवर माझा विश्वास आहे. जनता माझ्यासोबत असणार आहे, हे मला 100% खात्री आहे आणि म्हणून मी लढायला घाबरत नाही. मला लढायचंच आहे. परंतु जी विरोधक मंडळी जी असतात, तर ती मंडळी ज्या पद्धतीनं वागतात किंवा ज्या पद्धतीनं या ठिकाणी जनतेला धोका देतात, तर ते मला निदर्शनास आणून द्यायचं होतं. खरं तर ही कालच्या घटनेमध्ये विषय असा होता, की मागच्या 17च्या निवडणुकीमध्ये आम्हाला विजय मिळाला. लोकांनी आम्हाला विजय दिला. आम्हाला यश दिलं आणि हे यश दिलेलं असताना विरोधकांना ते काही पचलं नाही. तर त्यांनी त्याच्या विरोधात 2-3 वर्ष कोर्टामध्ये त्या ठिकाणी केस चालवल्या. त्याच्यानंतर आमचे 2 सदस्य त्या ठिकाणी त्यांच्या खोटे-नाटे आरोप करून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचं काम त्यांनी केलं आणि कळस हा गाठला, की जी नगरपंचायतीच्या इमारत आज या ठिकाणी झालीये, त्या इमारतीमध्ये जाऊन या फुलंब्रीचा कारभार बघायचं ते स्वप्न बघताय. तर त्या इमारतीवर सुद्धा यांनी कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी अनधिकृत इमारत आहे आणि ती अनधिकृत इमारत मध्ये आज जाण्याचं ते स्वप्न बघताय. म्हणजे ही एक महत्वाचा भाग त्या ठिकाणी होता आणि हे मला लोकांच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं, की आणि विरोधकांना निदर्शनास आणून द्यायचं होतं, की तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळता. तुम्ही लोकांच्या भावनेचा आदर तुम्ही त्या ठिकाणी करत नाही आणि लोकांच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये जाता. त्यावेळेस त्यांना कशा वेदना होत असतील, तर त्या वेदना एकच दिवसामध्ये त्यांना जाणवल्या. मला हेही माहित होतं, की त्यांचं सदस्य म्हणजे उमेदवारी ही रद्द होणार नाहीये. कारण त्यांच्याकडे ते सगळे जे पुरावे होते ते माझ्याकडेही होते. मला तेही माहित होतं. परंतु मला ते निदर्शनास आणून द्यायचं होतं, की आपल्या घरातली, आपल्या पुत्राची जर आपण या ठिकाणी काही माहिती लपवत असू, म्हणजे आपल्या कुटुंबाची माहिती लपवत असू, त्याच्या बाबतीमध्ये आपण खोटं बोलत असू, तर मग जनतेसोबत आपण कसं खरं वागू, हा एक प्रश्न त्या ठिकाणी होता आणि तो मला लोकांच्या निदर्शनास आणून द्यायचा होता. विरोधकांना तो सुद्धा दाखवून द्यायचा होता. म्हणून मी त्या दिशेनं त्या पाऊल उचललं होतं. नक्कीच, नक्कीच. तो जो अजून एक मुद्दा मी काल एक तुमची एक मुलाखत बघितली. त्यामध्ये एक असा मुद्दा होता, की फुलंब्रीचा विकास म्हणजे झोपडीतून स्लॅबच्या घरात येणं किंवा चांगल्या घरात येणं हा फुलंब्रीचा विकास नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे. परंतु तुम्ही केलेला विकास काय आहे हा आपण जनतेला कसं सांगाल? विकास करणे म्हणजे काय? हा पहिला प्रश्न आहे आणि विकासाच्या दिशेनं जाण्यासाठी म्हणजे मी जे मानतो, तर ते ह्या गोष्टीला मानतो, की विकासाच्या दिशेने जाणं म्हणजे लोकांचं जीवनमान सुधारणं, त्यांची शैक्षणिक प्रगती होणं, त्यांची व्यावसायिक प्रगती होणं आणि आर्थिक त्या ह्या सर्व माध्यमातून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती होणं आणि त्यांचं जीवनमान सुखी होणं, याला आपण विकास म्हणू. आणि हे हे करत असताना आपल्याला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या आपण केल्या पाहिजे. ते धोरण आखलं पाहिजे आणि त्या धोरणाप्रमाणे चाललं पाहिजे. कुठेतरी एखादी वस्तू तयार केली आणि तो विकास झाला असं म्हणता येणार नाही. त्या वस्तूपासून आपल्याला आपल्या या गावाला, आपल्या या लोकांना त्याचा फायदा काय झाला हे महत्वाचं असतं. तर तो विकास
शाश्वत विकास तो आपल्याला या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय, की मी जे 15-20 वर्षापूर्वी फुलंब्री बघत होतो, तर या फुलंब्रीची परिस्थिती अशी होती, की 25% बागायती जमीन आणि 75% कोरडवाहू जमीन होती. आजची ती स्थिती अशी आहे, की जवळपास 75 ते 80% बागायती आणि एक 20-25% आपली कोरडवाहू जमीन राहिली. म्हणजे हा विकास म्हणजे सिंचनाचे कामं केले त्याच्यामुळे हा विकास घडून आला. त्याच्यामुळे हा विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. शेतकरी आमचा सुखी आणि समृद्धी त्या ठिकाणी होतोय. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमच्या गावातील बरीचशी जी तरुण मंडळी आहेत, आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत किंवा कुणी व्यवसायामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या-चांगल्या नोकरीवर ते त्या ठिकाणी काम करतायत. तर तो एक महत्वाचा तो विकास आहे. ते शैक्षणिक धोरण आखल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी त्यांना पुढे जाण्यासाठी मिळालं. आपण शासनाच्या योजना ज्या असतील, त्या शासनाच्या योजना गावापर्यंत आणण्याचं काम करतो. शेवटी योजना हे शासनच ठरवतं. परंतु त्या योजना आपापल्या गावामध्ये राबवून घेण्याचं काम त्या स्थानिक स्तरावरच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी करायचं असतं. स्थानिक प्रतिनिधींना त्या ठिकाणी करायचं असतं आणि ते काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि आज मला जे चित्र दिसतंय, की या फुलंब्रीमध्ये जे पाचटाच्या झोपड्या होत्या, त्याच्यामध्ये शेतकरी राहत होते. ज्या ठिकाणी पत्र्याची घरं होती, त्या ठिकाणी शेतकरी राहत होते. ती आज स्लॅबच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहायला गेली आणि ते खऱ्या अर्थानं विकास नक्कीच मला त्या ठिकाणी तो विकास झाला असं मला निश्चितपणे वाटतं. म्हणून धोरणाला महत्व आहे आणि त्या धोरणामधून आपली प्रगती, आपल्या कुटुंबाची प्रगती, आपल्या गावाची प्रगती हा निश्चितपणे त्या ठिकाणी मला तो विकास त्या ठिकाणी दिसतोय. नक्कीच. तुम्ही 5 वर्ष किंवा 25 वर्षापासून राजकारणात आहे. ग्रामपंचायत पासून सुरुवात केली आहे. मी एक तुमच्याबद्दल एक ऐकलेलं आहे, की हार तर गळ्यात खूप पडलेत, पण हार झाली नाही. म्हणजे मागच्या 25 वर्षापासून हा नियम तुमच्यासाठी लागू आहे. त्याबद्दल काय सांगाल? निश्चित ती ती माझी ताकद नाही ती. ती ही जनतेची ताकद आहे. ही जनतेची ताकद जनता माझ्यावर विश्वास ठेवते आणि तो विश्वास ठेवण्याचं काही कारण असेल. त्यांनी ठरवलेलं असेल काहीतरी माझ्यात बघितलं असेल आणि खऱ्या अर्थानं मला आहे ना मी एक सुहास शिरसाट होतो. परंतु जनतेने मला सुहास भाऊ ही ओळख दिली आणि ती ओळख त्यांच्या प्रेमातून आहे आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून ही माझी जीत नाहीये, तर ही त्यांचं यश आहे, त्यांची जीत आहे आणि ते मी स्वतःचं यश समजत नाही ते त्यांचं यश या ठिकाणी समजतो. नक्कीच, नक्कीच. तर आता 5 वर्ष तुम्ही प्रथम नगराध्यक्ष राहिले. 5 वर्षामध्ये विविध विकास कामे केलीत. परंतु ह्या वर्षीच्या ज्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जाताय, तुमच्याकडे असं काहीतरी ब्लू प्रिंट म्हणावं किंवा काही व्हिजन घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरले? नक्की व्हिजन तर ठेवलंच पाहिजे. गावाला पुढे नेण्यासाठी गावातील सर्व तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गाने त्यांचं प्रगती व्हावी या दिशेने नेण्यासाठी व्हिजन तर ठेवलंच पाहिजे आणि म्हणून एक शिक्षा जी आहे, ते शिक्षणाचं धोरण एक आम्ही त्या ठिकाणी करतोय. त्या शिक्षणाच्या धोरणामधून आम्ही ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये केलं, की ज्या वाड्या वस्त्यावर त्या ठिकाणी जाऊन आम्ही वस्ती शाळा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. त्या वस्ती शाळेचं बांधकाम दिलं. त्या ठिकाणी लहान मुलांना शिक्षणाची सोय निर्माण करून दिली आणि त्याच पद्धतीचं धोरण आमचं पुढचं असणार आहे, की हे काम आपण आणखी पुढे न्यावं. क्रीडा क्षेत्रामध्ये तेच प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आणि क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना या फुलंब्रीच्या मातीमध्ये वेगवेगळे खेळाडू निर्माण झाले आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलं आणि त्यांच्यासाठी सुविधा निर्माण व्हावी म्हणजे आमचे बागडे नानांच्या पाठीशी लागून आम्ही या फुलंब्रीला क्रीडा संकुलाचं मंजुरी करून घेतली आणि त्याचं काम प्रगती पथावर आहे. त्याला आपण पुढे कसं नेता येईल हाही एक विजन त्या ठिकाणी आहे. आमच्या माता भगिनींसाठी आम्ही पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये सोडवला. परंतु आता आम्हाला फिल्टरचं पाणी आम्हाला घराघरापर्यंत पोहोचवायचंय आणि त्यासाठी आपण शासनाच्या माध्यमातून एक योजना मंजूर करून घेतली आणि त्या योजनेचं काम सुरू झालेलं आहे. परंतु मध्यंतरीचा एक 2.5 वर्षाचा प्रशासकाचा काळ आला. शेवटी प्रशासकाचा काळ म्हणलं की कामाला गती कमी त्या ठिकाणी होते आणि म्हणून आता पुन्हा एकदा ही निवडणूक झाली की लगेच त्याच्या पाठीशी लागायचं आणि ही पाणी पुरवठ्याची योजना 5-6 महिन्याच्या आत कशी कार्यान्वित होईल आणि आमच्या लोकांना शुद्ध पाणी आणि रोगापासून मुक्ती या दिशेने जाण्याचं काम नक्कीच त्या माध्यमातून होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. तर तेही एक विजन या ठिकाणी असतं. सिंचनाची अजून बरीचशी कामं आहेत की जी आम्हाला पूर्णत्वाकडे न्यायची आहेत. तीही कामं आम्हाला आणखी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करायची आहेत. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की सिंचनाचे कामं करत असताना मला एक आठवतं 2 वर्षापूर्वी या फुलंब्री तालुक्यात आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये कोरडा दुष्काळ पडला होता आणि हा कोरडा दुष्काळ पडलेला असताना या फुलंब्री शहरानं आतापर्यंत आपण बघत होतो की शहराला पाणी ग्रामीण भागामधून आणलं जातं. परंतु एक महत्वाची घटना या ठिकाणी या मागच्या 2 वर्षापूर्वी ती जी कळाली तर या फुलंब्री शहरातल्या विहिरीमधून बाहेर गावांना खेड्यापाड्यांना जवळपास अर्ध्या फुलंब्री तालुक्याला पाणी इथून पुरवठा झाला. तो एक सिंचनाचा महत्वाचा भाग त्या ठिकाणी म्हणता येईल. तर त्याही दिशेनं आपल्याला नक्कीच पुढे जायचंय. अशा पद्धतीचे वेगवेगळे धोरणं राबवून आपल्याला निश्चितच या फुलंब्रीच्या विकासाच्या दिशेने न्यायचंय.
नक्कीच. आता मुलाखतीच्या शेवटी मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय, की मतदारांना किंवा फुलंब्रीकरांना काय आव्हान करशाल? मी फुलंब्रीकरांना निश्चित सांगू इच्छितो, की मी तुमच्यासाठी अहोरात्र या ठिकाणी मी तुमच्या सोबत आहे आणि फुलंब्रीकरांचाही माझ्यावर विश्वास आहे. मी म्हणणार नाही, की सुहास शिरसाट म्हणून तुम्ही मतदान करा असं म्हणणार नाही. भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी केंद्रात, राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये काम करते. त्या काम करत असताना मग मग लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आमच्या बहिणींचा सन्मान वाढवण्यासाठीचा असेल, शेतकरी बांधवांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं गोष्ट असेल, अशा पद्धतीच्या एक चांगल्या योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची, महिलांची, माता भगिनींची यांची प्रगती व्हावी या दिशेनं जे नेत आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि जी पारदर्शकता आम्ही समोर ठेवली आहे, ती तर त्यांनी विचार करण्याची गरज आहे. नक्कीच गावकरी तो विचार करतील. गावकरी माझ्यावर खूप प्रेम करतात आणि त्या प्रेमाच्या पोटी ते माझ्यासोबत आणि माझ्यावर विश्वास दाखवतील अशी अपेक्षा मला नक्कीच आहे. तरी सुद्धा मी त्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करेल, की भारतीय जनता पार्टीचे जे या ठिकाणी उमेदवार आहेत, त्या सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमच्या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आमच्या सोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, यांना सर्वांना आपण प्रचंड मताने विजयी करावं हीच विनंती आणि आव्हान मी या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी करेन. नक्कीच. धन्यवाद सर. हे होते फुलंब्री नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे उमेदवार सुहास भाऊ शिरसाट. त्यांनी आपल्याला विविध विषयांवरती माहिती दिली आहे. पुन्हा एकदा भेटूया नवीन उमेदवारासोबत. तोपर्यंत नमस्कार.